तुमच्या आईवडिलांना ब्लड शुगर असेल किंवा दोघांपैकी एकाला ब्लड शुगर असेल, तर तुम्हाला ब्लड शुगर होण्याची शक्यता डेफिनेटली जास्त असते. स्पेशली समजा त्यासोबत तुम्ही लाईफस्टाईल तुमची खराब असेल, डाएट चांगलं नसेल किंवा लॅक ऑफ एक्सरसाइज असेल, तर तुम्हाला डायबिटीज होण्याची शक्यता डेफिनेटली जास्त असते. दुसरा मिसकन्सेप्शन असा असतो, की माझी ब्लड शुगर थोडीशीच जास्त आहे किंवा मला त्या डायबिटीजचे काही सिम्प्टम नाही आहे, तर मी आत्तापासून औषधं का घ्यावी? किंबहुना मी आत्तापासून घेतली तर मला ती लाँग टर्म घ्यावी लागतील आणि मला त्या ड्रग्सचे साईड इफेक्ट होतील असं लोकांना वाटतं आणि म्हणून ते ट्रीटमेंट अवॉइड करतात. डायबिटीसचे अनेक प्रकार असतात, बट जे सर्वात कॉमन असतात त्यामध्ये टाईप 2 डायबिटीस आहे, जे सर्व डायबिटीसमध्ये जवळपास 90% पेशंट्समध्ये बघितलं जातं. त्यानंतर टाईप 1 डायबिटीस आहे आणि गर्भावस्थेत होणारा डायबिटीस आहे. टाईप 1 डायबिटीस हा एक ऑटोइम्यून डिसीज आहे. युजुअली लहान मुलांमध्ये आढळतो, पण मोठ्यांमध्ये सुद्धा ह्याची सुरुवात होऊ शकते. पण जनरली अशी समज आहे की 1 ते 18 वर्षाच्या वयामध्ये हे सर्वात कॉमनली आढळतं. जब भी कोई पेशेंट आता है तो वो काफ़ी शर्माता है इस बात पे खुल के बात करने के लिए, तो एज ए डॉक्टर हमारी ही रिस्पॉन्सिबिलिटी होती है कि हम उसको पूछते हैं। हालांकि एक क्लोज चेम्बर में उसके जो पार्टनर है उसके साथ में या अकेले में हम हमेशा पेशेंट से ये बात पूछते हैं कि आपकी सेक्सुअल लाइफ कैसी है, बिकॉज ह्यूमन बिहेवियर में ये पूछना बहुत ज़रूरी है। तो अधिकतर हमने ये पाया है कि शुगर वाले मरीज़ में ये वाली प्रॉब्लम ज़्यादा कॉमन है। असं समज होती की डायबिटीज हा इरिव्हर्सिबल आजार आहे, पण जो टाईप 2 डायबिटीज आहे हा कंट्रोलमध्ये येऊ शकतो. कारण की टाईप 2 डायबिटीज हा मल्टीफॅक्टोरियल आहे. असं नाही की एकाच गोष्टीमुळे होतं. खूप साऱ्या गोष्टी असतात. वजन, लठ्ठपणा, लाईफस्टाईल प्रॉब्लेम असणं, लॅक ऑफ एक्सरसाइज, स्ट्रेस म्हणा, नाहीतर झोप म्हणा, नाहीतर फॅमिली हिस्ट्री की आईवडिलांना होता डायबिटीज, त्यामुळे लोकांना डायबिटीज येतो.